छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसांपासून नवनवीन मालिकांचे वारे वाहत आहे। जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत तर नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। सध्या सर्वच वाहिन्यांवर नव्या मालिकांची वर्णी लागलेली आहे। आता अशातच स्टार प्रवाह वाहिनीवर देखील काही दिवसांपूर्वी आनंदी या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांसमोर आला होता। आनंदी ही मालिका 16 मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशी घोषणा स्टार प्रवाहकडून करण्यात आली होती। मात्र आता आनंदी ही मालिका नव्या तारखेनुसार प्रदर्शित होणार आहे। चला तर मग जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनीच्या आनंदी या नव्या मालिकेची तारीख, वेळ आणि आनंदी मालिकेमध्ये कोणकोणते स्टारकास्ट झळकणार आहेत, तसेच आनंदी मालिकेमुळे कोणती मालिका बंद होणार आहे याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग पाहूयात आनंदी या मालिकेची कॉन्सेप्ट नक्की काय आहे आणि ती कॉन्सेप्ट प्रेक्षकांना आवडली आहे का नाही। स्टार प्रवाह वाहिनीने प्रदर्शित केलेल्या प्रोमोनुसार निम्न वयाचा युगंधर निंबाळकर साहेब हा एक प्रतिष्ठित व्यक्ती असतो आणि त्याच्याकडे न्याय मागण्यासाठी गावकरी येत असतात। युगंधर हाय हाय अशी घोषणा करत ते युगंधर यांच्या बंगल्याकडे येत असतात। युगंधरराव चहा पित असतात आणि मोर्चा पाहून बाहेर येतात। मोर्चातील एका व्यक्तीला युगंधरराव विचारतात, कारखाना सोडून इथं काय करायलाय? त्यानंतर हातबल झालेल्या आनंदीचे आजोबा हातात वरमाळा घेऊन उभे असतात। त्यानंतर युगंधरराव आनंदीच्या आजोबाला विचारतात, जाधवराव काय विषय आहे? त्यावर आनंदीचे आजोबा त्यांना म्हणतात, तुमच्या भावामुळे माझ्या नातीचं लगीन मोडलंय। डोक्यावरील फेटा काढत कळवळीने बोलतात, आता कोण पदरात घेईल तिला? त्यानंतर त्यातील एक व्यक्ती बोलतो, पोरीला न्याय मिळाल्याशिवाय कारखान्याचे काम सुरू होणार नाही। लगेच गावकरी युगंधरराव हाय हाय अशा घोषणा देतात। त्यानंतर युगंधरराव गावकऱ्यांना शांत करतात आणि बोलतात, प्रश्न लग्नाचा असेल आणि लग्नानंतर कारखाना सुरू होणार असेल तर मी करील तुमच्या नातीशी लगीन, शब्द दिला। त्यानंतर त्याचा पीए बोलतो, अहो साहेब ही तर डोळ्यांनी। त्यानंतर युगंधरराव म्हणतात, मला काय ऐकायचं नाही, आजपासून तुमची नात आमची धर्मपत्नी। हे ऐकून आनंदीची बहीण आनंदीला बोलते, आनंदी ऐकतेस ना तू? त्यावर आनंदी बोलते, मालकांनी आबांचा मान राखला आणि त्यांचा मान राखणं माझं कर्तव्य आहे। अशा प्रकारे मालिकेचा विषय हा एका अर्धवट असलेल्या व्यक्तीशी, आनंदी ही अंध असल्या कारणाने तिचा विवाह होतो। अशा प्रकारे प्रोमोमध्ये दाखवलेला सावकार खरा नायक आहे का असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे। तोच खरा नायक आहे का आणि खरा नायक दाखवा असे प्रश्न प्रेक्षक करत आहेत। आता येणाऱ्या दिवसात मालिकेचा मुख्य नायक कोण आहे हे समजेल। या मालिकेत जाई खांडेकर बरोबरच पयोष्णी ठाकूर आणि आलापिनी निसळ यांच्याही मुख्य भूमिका आहेत। याबरोबरच नव्या प्रोमोमधून या मालिकेत अजून कोण दिसणार याची झलक पाहायला मिळते। या मालिकेत दमदार स्टारकास्ट केली आहे। या मालिकेत आत्माराम जाधव उर्फ आबा आणि त्यांच्या 3 नातींची गोष्ट पाहायला मिळते। आबांची मुलगी वसुधा आणि जावई यांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे त्यांनी तिन्ही नात्यांना स्वतः वाढवलं असतं। युगंधर मिलमध्ये ते काम करत असतात। त्यांच्या तिन्ही नातींनी खूप शिकावं अशी त्यांची इच्छा आहे, पण आनंदीचं ठरलेलं लग्न युगंधर निंबाळकर यांच्या भावामुळे मोडतं आणि त्यामुळे युगंधर निंबाळकर स्वतः आनंदीशी लग्न करायला तयार होतात। पण ते स्वतः वयाने खूप मोठे आहेत, त्यामुळे यांचं खरंच लग्न होणार की मालिकेचं कथानक वेगळं असणार याचा उलगडा मालिका सुरू झाल्यावर होईल। आबांची भूमिका अभिनेते अरुण नलावडे साकारणार आहेत, तर अभिनेता समीर धर्माधिकारी बऱ्याच काळाने मालिका विश्वात कमबॅक करतोय। ज्ञानेश्वर माऊली मालिकेत त्याने काही काळ काम केलं होतं, पण आता बऱ्याच काळाने तो पुन्हा एकदा मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे। या व्यतिरिक्त अभिनेता रोहित परशुराम या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे। तो कोणती भूमिका साकारणार आहे याची उत्सुकता सगळ्यांना आहे। नावाप्रमाणे जगण्याची मिळेल का संधी आनंदी दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीची आनंदी ही नवी मालिका 30 मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। दरम्यान आनंदी ही नवी मालिका 30 मार्च पासून दररोज संध्याकाळी 8 वाजता प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे 8 वाजता प्रदर्शित होणारी तू ही रे माझा मितवा या मालिकेची वेळ बदलून तू ही रे माझा मितवा ही मालिका 30 मार्च पासून संध्याकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होणार आहे। तर संध्याकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होणारी मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या देखील मालिकेची वेळ बदलून मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका 30 मार्च पासून संध्याकाळी 6:30 वाजता प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे सध्या 6:30 वाजता प्रदर्शित होणारी साधी माणसं ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। त्यामुळे साधी माणसं ही मालिका बंद होणार आहे। दरम्यान आनंदी या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का? आनंदी या मालिकेची कॉन्सेप्ट तुम्हाला आवडली का? आणि आनंदी ही मालिका तुम्ही पाहणार का? तसेच साधी माणसं ही मालिका बंद होणार आहे यावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।